आज आपण चमचमीत अशी वाटाणा बटाट्याची मिक्स भाजी बनवणार आहोत. सगळ्यात आधी आपण एक मीडियम साईजचा कांदा घेऊ आणि तो असा बारीक चिरून घेऊ. कांदा आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे. नंतर एका कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. तेल आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये 2 ते 3 तेजपत्त्याची पाने आणि जिरे टाकून घ्यायचं आहे. जिरे तेलामध्ये छान तडतडले गेले पाहिजे. जिरं तेलामध्ये छान तडतडलं की मग त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ. कांदा आपल्याला गुलाबी रंगावरती येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला असं सतत हलवत राहायचा आहे म्हणजे तो करपणार नाही. दुसरीकडे आपण एक मोठा आकाराचा टोमॅटो घेऊ आणि तो चिरून घेऊ. टोमॅटोची आपल्याला प्युरी बनवायची आहे. कच्च्याच टोमॅटोची आपण प्युरी बनवतोय. टोमॅटो चिरून झाला की तो आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची प्युरी बनवून घेऊ. टोमॅटोची प्युरी न बनवता तुम्ही फक्त बारीक चिरून टोमॅटो टाकला तरी सुद्धा चालेल, पण त्याने ग्रेव्हीला असा थिकनेस येणार नाही. म्हणून शक्यतो त्याची टोमॅटोची प्युरीच बनवून टाकायची, कारण ग्रेव्हीला थिकनेस छान येईल त्यामुळे. आता आपण कांदा गोल्डन ब्राऊन झाला आहे तर त्यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी टाकून घेऊ आणि चांगलं असं मिक्स करून घेऊ. कांदा टोमॅटोच्या मिश्रणाला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. वाटाणा बटाट्याची ही मिक्स भाजी तुम्ही चपातीसोबत किंवा पुरीसोबतसुद्धा खाऊ शकता. पुरीसोबतसुद्धा मस्त लागते आणि बनवायलासुद्धा अतिशय सोपी आहे. आता आपल्या कांदा टोमॅटोच्या फोडणीला तेल सुटायला लागलेले आहे. तुम्ही बघू शकता कसं सगळीकडे तेल आलेलं आहे. आता त्यामध्ये आपण 1 ते 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घेऊ. ओबडधोबड केलेली आहे मी इथं पेस्ट, कारण त्याची जास्त चव येते. खलबत्त्यामध्ये केली आहे मी. तुम्ही पण अशीच ट्राय करा बनवायला, कारण की बाहेरची आलं लसणाच्या पेस्टची चव वेगळी लागते. घरी बनवलेलीच एकदम बेस्ट आहे आणि त्याची चवसुद्धा छानच लागते. नंतर आपण यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेऊ. अर्धा चमचा मीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आणि 1.5 चमचा आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. इथं मी घरगुतीच मसाला घेतलेला आहे. यामध्ये दुसरा कोणताच मसाला नाही वापरला. फक्त एकाच मसाल्यामध्ये इतकी चमचमीत आणि झणझणीत ही भाजी होते. फक्त घरगुती मसाला, काळा मसाला. यामध्ये आपल्याला बाहेरचा कोणताच मसाला नाही टाकायचा. गरम मसालासुद्धा नाही टाकायचा, कारण घरगुती मसाल्यामध्ये सगळे मसाले येतात, खडे मसालेसुद्धा येतात. त्यामुळं फक्त घरच्या मसाल्यामध्येच आपल्याला भाजी बनवायची आहे. जास्त मसाले घेतले तर त्याची चव पण नाही येत बरोबर. मोजक्याच मसाल्यांमध्ये बनवायची आपल्याला भाजी. नंतर आपण एक बटाटा घ्यायचा आहे आणि त्याचं साल काढून आपल्याला तो
चौकोनी आकारामध्ये मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घ्यायचा आहे. बटाट्याचं असं पूर्णपणे साल काढून घ्यायचं आहे. तुम्हाला साल आवडत असल्यास तुम्ही नाही काढले तरी चालेल, तुम्ही ठेवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे बटाट्याचं साल, पण इथं मी शक्यतो काढले, मला नाही आवडत जास्त. आणि याचं कुठं काळं वगैरे लागलेलं असेल तर ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि त्याचे असे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे. जास्त बारीक बटाटा नाही चिरायचा आपल्याला, मोठ्या तुकड्यांमध्येच बटाटा चिरायचा आहे. असं एका बटाट्याचे 3 भाग आणि त्याच्यामध्ये 3च भाग करायचेत. बटाटा चिरून झाला की आपण एका वाटीमध्ये पाण्यामध्ये धुवून घेऊ. बटाटा आपल्याला पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि मग नंतर तो फोडणीमध्ये टाकायचा आहे. तुम्ही बघू शकता कांदा टोमॅटोच्या मसाल्याला किती छान असं तेल सुटलेलं आहे, किती मस्त चमचमीत असं दिसतंय ते. आपल्याला कांदा टोमॅटोचा मसाला एकदा मिक्स करून घ्यायचा आहे आणि मग त्यामध्ये बटाट्याचे फोडे टाकायच्यात. बटाटा आपल्याला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला वाटाणा 1 कप वाटाणा टाकायचा आहे. 1 वाटी अंदाजे वाटाणा घेतला इथं मी. वाटाणा बटाटा दोन्ही टाकून घ्यायचे आणि परत एकदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला 5 मिनिट बारीक गॅसवरती ठेवायचं आहे, म्हणजे बटाट्याला वाटाण्याला तेल सुटेल आणि वाटाणा थोडासा मऊ होईल. तेल सुटेपर्यंत आपल्याला वाटाणा बटाटा परतून घ्यायचा आहे. ह्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाजीसुद्धा ॲड करू शकता, पण अशी फक्त वाटाणा बटाट्याची भाजीची चवसुद्धा एकदम छान लागते आणि एक वेगळी चव लागते. पुरीसोबत तुम्ही ही भाजी बनवू शकता, चपातीसोबतसुद्धा छानच लागते, पण पुरीसोबत ह्याची चव एक वेगळी येते. पुरीसोबत सारखं काय काय बनवायचं सुचत नसेल तर असं तुम्ही वाटाणा बटाट्याची भाजी नक्कीच ट्राय करू शकता. वाटाणा बटाट्याला आता तेल सुटायला लागलेले आहे. तुम्ही बघू शकता कसं आता मध्ये तेल सुटलेलं आहे. जर तुमच्या ग्रेव्हीला जास्त थिकनेस येत नसेल तर तुम्ही त्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचा कूट किंवा तिळाचा कूटसुद्धा ॲड करू शकता. जर ग्रेव्हीला थिकनेस नाही आला, ग्रेव्ही पातळ झाली तर, पण शक्यतो ग्रेव्ही पातळ नाही होत जर परफेक्ट प्रमाण असेल तर. इथं मी शेंगदाण्याचा कूट किंवा तिळाचा कूट असं काहीच ॲड नाही केलेलं. तुम्हाला जर गरज पडली आणि ग्रेव्ही पातळ दिसत असेल तर तुम्ही नक्कीच ॲड करू शकता. आता आपण वाटाणा बटाटा एकदा मिक्स करून घेऊ आणि नंतर त्यावरतून थोडीशी कोथिंबीर टाकू. कोथिंबीर आपल्याला अशी वरतूनच टाकायची, दिसायला एकदम छान दिसतं. कोथिंबीर टाकल्यानंतर आपण असं परत एकदा मिक्स करून घेऊ. कोथिंबीर शेवटून टाकल्यामुळं त्या कोथिंबीरीची चव वेगळी येते त्या भाजीमध्ये. फोडणीमध्ये टाकल्यावरती पण एक वेगळी चव येते. त्यामुळं फोडणीत जरी थोडीशी टाकली आणि अशी वरतून टाकली तरीसुद्धा चालते. आता आपण ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊ. पाणी आपल्याला जास्त नाही ओतायचं, अर्धा ग्लास किंवा 1 मोठा कप टाकलं तरीही चालेल. मिक्सरचं भांडं आपल्याला यामध्ये धुवून टाकायचं आहे टोमॅटोच्या प्युरीचं, म्हणजे टोमॅटो वेस्ट नाही होणार.
आता आपण भाजी बारीक गॅसवरती 10 ते 15 मिनिट शिजू देऊ. भाजी आपल्याला बारीक गॅसवरती शिजू द्यायची आहे, फुल गॅसवरती नाही शिजू द्यायची. पटकन शिजते फुल गॅसवरती आणि त्याला वरती तेल येत नाही. मग सगळ्यात शेवटी आपल्याला कसुरी मेथी, 1 चमचाभर कसुरी मेथी आपल्याला भाजीमध्ये कुस्करून टाकायची आहे आणि भाजी शिजू द्यायची आहे. 10 ते 15 मिनिटामध्ये भाजी परफेक्ट शिजते, तिचा गाळ होत नाही, बटाटे पूर्णपणे शिजले जातात. तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने वाटाणा बटाट्याची भाजी बनवून बघा. किती छान आणि चमचमीत आपली भाजी तयार झालेली आहे. एकदम परफेक्ट प्रमाण. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा.